सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी रश्मी घुगे आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। तेलारा येथे गोवंश मासासह 2 आरोपींना अटक। शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वर्षभरात लाखो रुपये दंड केला वसूल। वसंत देसाई स्टेडियम वरील पार्किंग सुविधा बनली डोकेदुखी। बाळापूर रोडवरील तुषार हॉटेलला लागली आग। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अकोटफैल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल। तेलारा पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश मासाची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती। तेलारा पोलिसांनी सापळा रचून 9 आरोपींना गोवंश मासासह अटक केली। अकोला जिल्ह्यामध्ये गोवंशाची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तेलारा पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंशाचे मांस दुचाकीवरून वाहन नेणाऱ्या 9 जणांना रंगेहात पकडले असून ही कारवाई पाहता गोवंश कत्तल खुलेआम सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे। दरम्यान पोलिसांनी या कारवाईत गोवंश मांस व दुचाकी असा अंदाजे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बेलखेड येथे गोवंशाची कत्तल करून संपूर्ण तेल्हारा तालुक्यात गोवंश मासाची विक्री केली जाते। अशाच प्रकारच्या विक्रीसाठी आज बेलखेड येथे कत्तल करण्यात आलेल्या गोवंश मासांची विक्री करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती तेल्हारा पोलिसांना मिळाल्यावरून मध्यरात्रीपासून कोठा शेतशिवारात सापळा रचून पहाटे 4 वाजताच्या दरम्यान गोवंश मासाची मोटरसायकलवरून वाहतूक करणाऱ्या 9 जणांना तेल्हारा पोलिसांनी रंगेहात पकडले। यामध्ये गोवंश मांस 5 क्विंटल 40 किलो किंमत अंदाजे 1,65,000, 6 मोटरसायकल किंमत 81,000 असा एकूण 2,56,000चा मुद्देमाल जप्त करून शेख युसुफ, शेख मेहबूब, शेख जाकीर, शेख अन्नू, शेख इरफान, शेख जहीर, शेख अशफाक, शेख जाफर, शेख गुलाब, शेख कादर, शेख राजिक, शेख रऊफ, शेख सादिक, शेख वजीर, शेख करीम, शेख कादर व एक अल्पवयीन आरोपी सर्व राहणार बेलखेड अशा 9 जणांविरुद्ध कलम 429 भादवी 5(5)(अ) 9(9)(अ) प्राणी संरक्षण कायद्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल राजू इंगळे यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख, राजू इंगळे, गणेश सोळंके, सुरेश काळे, भरत ठाकूर, वाकोडे, विजय खडसे यांनी केली। बातमीदारांना माहिती मिळाली की बेलखेड येथील काही कुरेशी समाजाचे लोक गोवंशाची कत्तल करून ते गोमांस कोठामार्गे माळेगाव, संग्रामपूर या भागात विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने मी स्वतः सोबत PSI देशमुख आणि स्टॉक आणि 2 पंचांना घेऊन आम्ही कोठा शिवारात एका नाल्याच्या ठिकाणी दाबा धरून बसलो आणि मिळालेल्या बातमीप्रमाणे सकाळी 7 वाजे सुमारास बेलखेडकडनं 6 मोटरसायकली हे येताना दिसल्या। सर्व मोटरसायकली आम्ही अडवून त्यांची पाहणी केली असता त्यांच्यावर जवळ गोंट्यामध्ये गोमांस दिसून आले म्हणून आम्ही 6 मोटरसायकली 8 आरोपी ताब्यात घेतले असून एकूण 5 क्विंटल 40 किलो गोमांस 8 आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे। अकोला बाळापूर रोडवरील हॉटेल तुषारच्या स्टोअर रूमला अचानक आग लागली। या आगीत 1.5 ते 2 लाखाचे प्लास्टिक डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले। अकोला बाळापूर रोडवरील बेळानजीक असलेल्या हॉटेल तुषारमधील स्टोअर रूमला आग लागल्याने खळबळ उडाली। प्राप्त माहितीनुसार हॉटेल तुषारमध्ये मागील भागात 2 ते 3 रूममध्ये प्लास्टिकचे डेकोरेशन साहित्य ठेवण्यात आले होते। या रूममधील साहित्याने अचानक पेट घेतला। या भागातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसताच याची माहिती त्वरित अग्निशमन विभागाला देण्यात आली। अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले। ही आग कशी लागली याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही। आगीत जवळपास 1.5 ते 2 लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे। आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। कोणतीही परवानगी न घेता अकोटफैल आपातापा चौकात सभा घेणाऱ्या काँग्रेसच्या आयोजकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आचारसंहिता भंग केल्याच्या कारणावरून निवडणूक विभागाद्वारे पोलीस तक्रार करण्यात आली होती। अकोटफैल येथील आपातापा चौकात विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी
काँग्रेस पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला। अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्राअंतर्गत फिरत्या पथकाद्वारे अकोटफैल पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदवण्यात आली आहे। अकोला पश्चिम क्षेत्राचे पथक क्रमांक 3 चे प्रमुख जितेंद्र रामभाऊ गायकवाड हे गस्तीवर असताना त्यांना आपातापा चौकात काँग्रेस पक्षाची विनापरवानगी सभा सुरू असल्याचे दिसून आले। सभेबाबत आवश्यक असणारे कागदपत्रे व परवानगी आयोजक रवी शिंदे यांना मागितली असता ते देण्यास असमर्थ ठरले। त्यानंतर पथकाने सभेचे रेकॉर्डिंग केले। ही सभा निवडणूक आयोगाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता घेण्यात आल्याने अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये आयोजकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। काल रात्री अकोटफैल परिसरात अकोला वेस्ट मतदारसंघातील अकोटफैल परिसरामध्ये विनापरवानगीने झालेल्या सभेच्या बाबत माहिती मिळाल्यानुसार आमच्या फिरत्या पथकाने तपासणी केली असता अशी सभा झाल्याचे लक्षणास आले व याच्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पाहून संबंधित विभागाने त्या काँग्रेस पक्षाच्या बाबत एक आम्ही गुन्हा काल नोंदवलेला आहे। माझी सर्व उमेदवारांना विनंती राहील की आपण कुठल्याही पद्धतीच्या सभा घेत असाल तर सभा, मिरवणूक, लाऊडस्पीकर या सर्व बाबतीमध्ये आपण आपली परवानगी व्यवस्थितरित्या घ्यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची कुठलीही घटना घडणार नाही। शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे मागील 3 वर्षात हजारो वाहनांवर कारवाई करीत करोडो रुपये दंड वसुलीची कामगिरी करण्यात आली। नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करीत पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये असे आवाहन करण्यात आले। शहर वाहतूक नियंत्रण शाखेने यावर्षी 21,200 वाहनांवर केसेस करीत 44,19,500 रुपये दंड वसूल केला। शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सन 2017 मध्ये 57,319 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 1,48,06,400 रुपये दंड वसूल केला होता। तर 2018 मध्ये 63,567 वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत 1,54,08,400 रुपये दंड वसूल केला। यावर्षी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मोबाईलवर संभाषण करणाऱ्या 2002 वाहन चालकांना दंडित केले। मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 8 वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले। शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की नियमांचे कडक पालन करावे। पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये। वाहतूक नियमांबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी माहिती दिली। 2017 या वर्षामध्ये 57,319 केसेस केल्या होत्या आणि 1,48,00,00,000 रुपये दंड वसूल केलेला होता। त्याचप्रमाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांनी सन 2018 मध्ये 63,567 केसेस केल्या होत्या आणि 1,59,00,000 रुपये 84,000 असा दंड वसूल केलेला होता। आणि यावर्षी सन 2019 मध्ये आतापर्यंत 22,200 केसेस झालेले आहे आणि 48 लाख रुपये 19,500 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। यामध्ये आम्ही विशेषतः अवैध प्रवासी वाहतूक करणारे प्रवासी जे असतात ते क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक जर कोणी करत असेल त्याच्याविरुद्ध आम्ही 66,192ची कारवाई करत असतो। त्याचप्रमाणे जे काही विद्यार्थ्यांची वाहतूक केली असते ते विद्यार्थ्यांची वाहतूक 1+6च करायला पाहिजे ऑटो रिक्षामध्ये, पण 6 पेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक जर करत असेल तर त्यामध्ये सुद्धा आम्ही प्रवासी क्षमतेपेक्षा वाहतूक करणारे ऑटो चालक यांच्या विरुद्ध आम्ही 66,192ची कारवाई करतो। वसंत देसाई स्टेडियमवर आतमध्ये सुरू असलेली पार्किंग सुविधा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या निर्देशाने बंद करण्यात आली। वाहनधारक रस्त्यावर वाहन पार्क करीत असल्याने या मार्गावरील वाहतूक बाधित होत आहे। वसंत देसाई स्टेडियमवरील कोणत्या ना कोणता विषय नेहमी चर्चेत असतो। जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अनेक फरमांमुळे हा विभाग नेहमी वादग्रस्त ठरला आहे। शुक्रवारपासून अकोला वसंत देसाई स्टेडियममध्ये होणारी वाहनांची पार्किंग व्यवस्था हलविण्यात आल्याने हा विषय अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चेचा विषय बनला। वसंत देसाई स्टेडियमवरील पार्किंग बंद करून रस्त्याच्या बाजूला पार्किंग करण्यात आल्याने अकोला रेल्वे स्थानकाकडील जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन समस्या निर्माण झाली। या पार्किंगमुळे सदर मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। वसंत देसाई स्टेडियमवरील पार्किंग बंद करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी दिले। या संदर्भात जेव्हा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की वसंत देसाई स्टेडियमवर गुरुवारपासून तरण तलावाची सुविधा सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी येणारे नागरिक व सोबतच सकाळी आरोग्य लाभासाठी येणारे नागरिक आपली वाहने वसंत देसाई स्टेडियम परिसरात अस्तव्यस्त पद्धतीने पार्किंग करीत होती। त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या। जर एखादी घटना तरण तलावात किंवा स्टेडियममध्ये घडली तर अशावेळी बचावासाठी ही पार्किंग अडचणीची ठरत आहे।
एखादी अप्रिय घटना घडली तर अशा वेळी साधी अँब्युलन्स सुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही। त्यामुळे या ठिकाणावरील वाहनांची पार्किंग तुर्तास हलविण्यात आली असून ही पार्किंग स्टेडियमच्या तिन्ही बाजूने करण्यात यावी असे आवाहन त्यांनी वाहनधारकांना केले आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना व खेळाडूंना योग्य सुविधा व्हावी या उद्देशाने पार्किंगची व्यवस्था इतरत्र करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। मेन उद्देश काय आहे सर? आतापर्यंत पार्किंग आतमध्येच होती, जिल्हा क्रीडा संकुलातली जी सगळी पार्किंग होती ती आतमध्येच होती। नंतर आपण बंदूकधारी नेमले, बंदूकधारी काही त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी किंवा ते 3 बंदूकधारी सोडून गेले, सशस्त्र जे आपण इथं सिक्युरिटी नेमलेले होते ते सोडून गेले काही त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी। त्यांना मी थोडं जर शिस्तबद्ध हे केलं, त्यांना ते योग्य वाटलं नाही म्हणून सोडून गेले। तोपर्यंत बंदूकधारी होते तोपर्यंत थोडी याच्यासाठी शिस्त होती, तोपर्यंत मला काहीच अडचण नव्हती। पण मीनवाईल तोपर्यंत आपण स्विमिंग पूल आता चालू केला। आता मी रोज सकाळी व्यायामला असतो, सकाळी 5:30लाच मी मैदानावर असतो। बरोबर। तर मी तिथं गेलो तर तिथं पार्किंगची व्यवस्था मी जेव्हा पाहिली, एकदम म्हणजे साधी बाईकसुद्धा पास होणार नाही एवढी कमी जागा। मी विचार केला की जर समजा दुर्दैवाने एखादा अपघात स्विमिंग पूलमध्ये घडला किंवा बॅडमिंटनमध्ये घडला तर त्या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी किमान ॲम्ब्युलन्स आतमध्ये आणावी लागेल। तिथून मोटरसायकल निघत नाही तर ॲम्ब्युलन्स आणण्याचा किंवा बाहेर नेण्याचा प्रश्न नाही। तर मग अशा वेळेला तिथं त्या सुविधाचा लाभ घेणाऱ्या खेळाडूच्या जीविताचं काय? बरोबर। हो, हा विचार करून मी तूर्त माझ्या सेक्युरिटीला सांगितलं की तूर्त तरी त्यांना एक तर पार्किंगवाल्यांना विनंती करा, आपण जो पार्किंग झोन आता इकडच्या बाजूला जिथं माझं कार्यालय त्या बाजूला महानगरपालिकेला मी विनंती करणार। वसंत देसाई स्टेडियमवरील जलतरण तलावाचे औपचारिक उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। विशेष बाब म्हणजे या जलतरण तलावासंदर्भात सिटी न्यूजने सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता। अकोला येथील वसंत देसाई स्टेडियमवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तरण तलावाची सुविधा गुरुवारपासून सुरू करण्यात आली। जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले। यावेळी पर्यवेक्षक विलास काटे, प्राचार्य गजेंद्र काळे, क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, श्याम देशपांडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। वसंत देसाई स्टेडियमवरील तरण तलावाच्या दुरुस्तीपासून ते सुरू होण्यापर्यंत सिटी न्यूजने याचा पाठपुरावा केला। त्यामुळे अवघ्या काही दिवसातच या तरण तलावाचे कार्य पूर्ण होऊन तरण तलावाची सुविधा नागरिकांना मिळत आहे। आचारसंहिता असल्यामुळे या जलतरण तलावाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले। नागरिकांच्या सुविधेसाठी हा जलतरण तलाव सुरू झाला असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले। जलतरण तलाव जिल्हा क्रीडा संकुल समितीने आचारसंहिता असल्या कारणाने स्वतः सुरू केलेला आहे आणि आज सकाळीच माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांची या उद्घाटनासाठी अपॉइंटमेंट घेतली होती, परंतु त्यांना अतिशय महत्त्वाचं काम आल्यामुळे पापळकर साहेब या उद्घाटनासाठी येऊ शकले नाहीत आणि म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव म्हणून मी स्वतःच रिबीन कापून आज या जलतरण तलावाचं उद्घाटन जाहीर केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे। अकोला महानगरपालिकेद्वारे प्लास्टिक बंदी संदर्भात 4ही झोनमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली। एकाच दिवशी 30 ते 35 ठिकाणी धाड सत्र राबवून 1,73,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। राज्य शासनाद्वारे प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे, परंतु नागरिकांनी मनापासून याचा स्वीकार न केल्याने कॅरी बॅग व प्लास्टिक पासून निर्मित इतर बॅगचा वापर व विक्री शहरात सर्रासपणे सुरू आहे। मनपा आयुक्त संजय कापडनीस यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह आरोग्य निरीक्षकांची बैठक घेऊन प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर या विभागाद्वारे 4ही झोनमध्ये विविध प्रतिष्ठानांवर धाड सत्र राबविण्यात प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली। या कारवाईत व्यावसायिकांकडून 1,73,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। यावेळी जवळपास 30 ते 35 व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली। ही कारवाई दररोज सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेद्वारे देण्यात आली आहे। उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत असून ज्या वाहनांची मर्यादा संपुष्टात आली त्यांना जप्त करण्यात येत आहे। शुक्रवारी 2 वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात आली। अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाहतूक वाढली आहे। जड वाहनांसह मालवाहक वाहनांची वाहतूक शहरात बेधडकपणे होत होती। यावर अंकुश लावण्याच्या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। विशेष बाब म्हणजे शहरात अशा काही जड वाहनांसह मालवाहक वाहन वाहतूक करीत आहेत ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही।
काही वाहनधारकांकडे वाहनांची आवश्यक कागदपत्रे नाही. अशा वाहनांना पकडून आरटीओद्वारे कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे एका टाटा 407 वाहनासह मालवाहक वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली. या वाहनांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. तसेच या गाड्यांची वाहन चालवण्याची मर्यादा संपली होती. ही दोन्ही वाहने जप्त करीत शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय परिसरात ठेवण्यात आली. ही कारवाई आरटीओ जिचकार यांच्या मार्गदर्शनामध्ये दिलीप निळेकर, अन्सारी वकील, पप्पू भाऊ यांनी केली. वर्षभरात 4 नवरात्र उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी चैत्र व अश्विन महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व असते. या संदर्भात पंडित सुदर्शन शर्मा यांनी नवरात्र उत्सवावर प्रकाश टाकला. शनिवार 6 एप्रिलला चैत्र महिन्याच्या नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते. संपूर्ण वर्षभरात 4 नवरात्री येतात. प्रत्येक 3 महिन्यानंतर नवरात्रीचा उत्सव येतो. त्यामध्ये 2 प्रगट तर 2 गुप्त नवरात्रीचा समावेश आहे. प्रगट नवरात्रीमध्ये एक चैत्र महिन्यात तर दुसरी अश्विन महिन्यात नवरात्र येते. चैत्र महिन्यात वसंत ऋतू येत असल्याने या नवरात्रीला वासंतिक नवरात्र म्हणून संबोधले जाते. तर अश्विन महिन्यात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. शारदीय नवरात्र उत्सवात दशमीला प्रभू श्रीराम रावणाचा वध करतात. तर वासंतिक नवरात्र उत्सवात प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. सध्या चैत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. या उत्सवासंदर्भात पंडित सुदर्शन शर्मा शास्त्री यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. माँ दुर्गा की आराधना का पर्व वासंतिक नवरात्र चैत्र मास के शुक्ल पक्ष की प्रतिपदा तिथि से प्रारंभ होता है. इस बार आंग्ल तिथि के अनुसार 6 अप्रैल को घट स्थापना होगी. कई भ्रांतियां रहती है. कई लोग वैधृति योग को लेकर के चिंतित होते हैं. मुहूर्त के विषय में हर कोई जिज्ञासु होता है कि किस मुहूर्त में घट स्थापना करें. जैसे कि हम हमेशा बतलाते आ रहे हैं कि कुछ ऐसे पर्व होते हैं वो नित्य नैमित्तिक पर्व होते हैं और उसमें मुहूर्त की बहुत ज्यादा आवश्यकता नहीं होती. जिस प्रकार राम जी का जन्म है तो वो रामनवमी वाले दिन हम दोपहर 12 बजे करते ही है. हनुमान जी का जन्म सुबह 6 बजे चैत्र मास के शुक्ल पक्ष की पूर्णिमा तिथि को होता है. तो उस दिन शुक्रस्त हो, तारा हो, वैधृति योग हो या और कुछ भी हो, लेकिन जो उनका जन्म का जो समय है वो उस पर करते ही है. तो उसी प्रकार से शारदीय और वासंतिक नवरात्रि जो है ये नित्य नैमित्तिक कर्म है और इसलिए माँ की जो उपासना है, उनकी स्थापना जो है ये सूर्योदय से सुबह से प्रारंभ कर सकते हैं और हर एक देवता का और उनका एक पूजन का समय होता है. तो आमतौर पर माँ की जो उपासना है, देवी की जो पूजा है, ये प्रातः काल होनी चाहिए और इसीलिए दोपहर 12 के पूर्व यदि आप घट स्थापना कर लेते हैं तो अति श्रेष्ठ होगा. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज लोकसभा निवडणूक पाहता 20 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले. याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात न आल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकसभा निवडणूक पाहता सर्व शासकीय यंत्रणा निवडणूक कार्याला लागली आहे. त्यामुळे शासकीय कामकाज बाधित होत आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय स्थित उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज लोकसभा निवडणूक पाहता 20 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. याची माहिती मात्र नागरिकांना देण्यात आली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना विनाकारण या कार्यालयात चक्कर मारावी लागत आहे. भूमी अभिलेख कार्यालयात फेरफार, नमुनाड, शेतमोजणीचे प्रकरणे, नक्कल आदी प्रकारची महत्त्वपूर्ण कामे केली जातात. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या येथील कामकाज बंद करण्यात आले. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना निराशेने परत जावे लागत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. तेलारा येथे गोवंश मासासह 2 आरोपींना अटक. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वर्षभरात लाखो रुपये दंड केला वसूल. वसंत देसाई स्टेडियमवरील पार्किंग सुविधा बनली डोकेदुखी.
बाळापूर रोडवरील तुषार हॉटेलला लागली आग. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अकोटफैल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.